सो आय होप की जे आतापर्यंत आपलं झालेलं आहे व्हेरिएबल्सचं पूर्ण पार्ट तुम्हाला समजलेला आहे, एवढं कन्सिडर करतोय मी. ठीक आहे, प्रॅक्टिस तुमच्यावर डिपेंड करते कधी करायची, काय करायचं. ज्या दिवसाचं त्या दिवशी कंप्लीट करत राहा, तुम्हाला इझी जाईल. पेंडिंग ठेवू नका. तर एवढं तर झालंय आपलं. आता आपण काय करू, आपण इथे काय केलंय, फक्त प्रिंट केलंय मेसेजेस होस्ट मशीनवर. आपण कुठलंही इन्स्टॉलेशन केलंय का काही नाही. तर आता इन्स्टॉलेशन वगैरे कसे करायचे एन्सिबल थ्रू एका होस्ट मशीनवर ते बघू आपण. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, एक सेपरेट फाईल क्रिएट करणार. क्रिएट न्यू फाईल, इन्स्टॉलेशन, installation.yml. ओके, installation.yml. आता यामध्ये आपण भरपूर सारे न्यू मॉड्यूल्स बघणार आहोत एन्सिबलचे. बट आता प्लेबुक स्टार्ट करायची आहे, तर कशी स्टार्ट करतो आपण, प्लेबुक लिहायला सुरुवात करतोय आपण. नेम काय देणार, नेम फॉर द प्लेबुक. ओके, काय ठेवायचं नाव, धिस प्लेबुक फॉर अपाचे इन्स्टॉलेशन, अपाचे 2 इन्स्टॉलेशन. ठीक आहे, परफेक्ट आहे. देन त्यानंतर काय लिहिणार, काय लिहिणार परस, काय लिहिणार, होस्ट. तुम्हाला पण आठवत नाही का, होस्ट लिहिणार. होस्ट मध्ये काय लिहितोय, इथे सध्या ऑल लिहितोय. बट तुम्ही तुमचं स्वतः एन्सिबल वर जर कॉन्फिगरेशन करायची असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल, लोकल होस्ट. तुम्ही होस्ट मशीन वर पण करू शकता आणि देन आपल्या एन्सिबल वर पण करू शकता. तर लोकल होस्ट लिहावं लागेल. आणि देन त्यानंतर टास्क लिहितोय. टास्क लिहिल्यानंतर काय करायचं, डबल स्पेस, पहिला टास्क नेम. नेम नेम मध्ये इन्स्टॉल अपाचे 2. मला काय करायचंय, अपाचे 2 इन्स्टॉल करायचं आहे. काय यूज करणार, उबंतू आहे. उबंतू मध्ये इन्स्टॉलेशन कशाने होईल, एपीटी ने होणार ना. तर एपीटी, एपीटी हा एन्सिबलचा मॉड्यूल आहे. आता इथे आपण काय करतोय, एन्सिबलचा मॉड्यूल आहे. एन्सिबल याला पॅकेज मॅनेजमेंट कन्सिडर करणार. ठीक आहे, हा. त्यानंतर आता काय काय करतो आपण एपीटी इन्स्टॉल, एक पॅकेज. तर पॅकेजचं नाव द्यावं लागेल, बरोबर का, काय द्यावं लागेल, नाव. काय करणार आहे इन्स्टॉल आपण पॅकेज, अपाचे 2. नंतर ना जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करताय, एवढे सारे इन्स्टॉल करताय तुम्ही, त्यानंतर काय होईल, एक इन्स्टॉलेशन करतो तर एक स्पेसिफिक व्हर्जन पण सेट करावा लागतो ना. अपाचे 2 कोलन, एक जर आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर आपण काय करतो, अपाचेचा एखादा स्पेसिफिक व्हर्जन पण सेट करतो की नाही. तर इथे द्यावं लागतं स्टेट. काय द्यावं लागेल, स्टेट. स्टेट मध्ये लेटेस्ट, काय ना, लेटेस्ट. ठीक आहे, लेटेस्ट नंतर काय करणार त्याला, एमएपीटी कुठे गेलो, ओके. सी स्टेट लेटेस्ट दिसतंय इथे, दॅट्स इट. मी फक्त इथे हे नाही द्यायचंय. ओके, स्टेट लेटेस्ट, बस एवढं लिहायचं आहे आपल्याला, दॅट्स इट. एवढं. याच्यानंतर याच्याने काय होईल, तुमचा एक अपाचे 2 इन्स्टॉल होतील. आता हे जे आहे स्टेट्स, हे तुम्हाला डिफरंट लिहिता येतील. आता हे सगळं मी माझ्या मनाने लिहित आहो का,
whatever I am writing, is it only defined by me? No. Go and check the official documentation for this. You will see, let's consider APT module Ansible. ठीक आहे. सो APT तुम्हाला इथे दिसून जाईल. तर इथे इन डिटेल इन्फॉर्मेशन असेल ऑफिशियल, की पॅरामीटर कोणते असणार, कमांड्स कसे देणार, कमेंट्स मीन्स त्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन इथे दिलेली राहील, काय करणार तुम्ही, कसं करणार, हे सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तुम्हाला काय यूज करायचं आहे, स्ट्रिंग, बुलियन, ह्या सगळ्या टर्म्स. तर इथे तुम्हाला एक्झाम्पल्स पण असतील खाली. सी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके, तर इथे बिल्ड इन वगैरे लिहिलेलं आहे, एन्सिबल डॉट बिल्ड इन. ओके, तर एवढं लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली एपीटी जरी लिहिलं तरी काम होऊन जाईल. आता इथे बघा, नेम काय आहे अपाचे आणि स्टेट काय आहे प्रेझेंट. एकतर प्रेझेंट देऊ शकता, लेटेस्ट देऊ शकता. ओके, 2-3 पद्धतीने यामध्ये स्टेट्स तुम्ही मेन्शन करू शकता. आता हे स्टेट्स वगैरे कुठे मिळणार, तुम्हाला काय यूज करायचं आहे तर इथेच मिळणार. इकडेच खाली जायचं कुठेतरी, स्टेट मध्ये काय काय अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन्स मध्ये देतो. वरती असेल कोणते कोणते स्टेट असले पाहिजे. हा स्टेट दिसतंय इथे. स्टेट काय आहे, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मध्ये काय काय येणार, अबसेंट, बिल्डअप, बिल्डेप, लेटेस्ट, प्रेझेंट अँड फिक्स्ड. डिफॉल्ट मध्ये काय असतं, प्रेझेंट वाला असते. म्हणजे त्याचा जो ऍक्च्युअल आताचा जो करंट पॅकेज आहे अपाचे 2चा तो इन्स्टॉल होणार. गॉट इट. बट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो पॅकेज द्यायचा असेल तो पॅकेज देऊ शकता. जसं 3.2, 5.2 असे काही पॅकेजेस असतात ना नंबर सोबत, ते पण तुम्ही तिथे डिफाईन करू शकता. कळलं. तर इन्फॉर्मेशन कशी कॅप्चर करायची हे समजलं. ऑफिशियल डॉक्युमेंट्स वर डिटेल्ड मध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तर आपण एक्झाम्पल करून बघतोय. झालं. एवढंच लिहायचं आहे आपल्याला, आणखी काही लिहायचं आहे का, नाही. ठीक आहे. तर आणखी आपल्याला काय करायचं आहे, हे एपीटी. आता लेट्स कन्सिडर करा तुमची एक मशीन आहे, ती मशीन तुम्हाला CentOS ची आहे. दुसरी एक मशीन आहे जी कशाची असणार, CentOS ची. आता आपण आपल्या होस्ट फाईल मध्ये काय केलंय, एकच उबंतू मशीन ठेवली आहे, बरोबर. दुसरी मशीन करा क्रिएट, कशाची, CentOS वाली. आणि CentOS मध्ये काय इन्स्टॉल करावं लागतं आपल्याला, CentOS मध्ये इन्स्टॉलेशन काय करावं लागतं, वेब सर्व्हर कोणता इन्स्टॉल करता तुम्ही, HTTP. कोणता इन्स्टॉल करता, HTTP. आणि अपाचे 2 कुठे असते, उबंतू मध्ये. दोन्ही काय HTTP सर्व्हर्स आहेत, नावं वेगळे आहेत. उबंतू मध्ये अपाचे 2 असतं, CentOS मध्ये, रेड हॅट मध्ये HTTP असतं. तर एक मी टास्क परत इथे देतोय, नेम इन्स्टॉल HTTPD. आणि आता HTTPD इन्स्टॉल करण्यासाठी कोणता पॅकेज मॅनेजर लागेल, यम लागणार, राईट. तर यम, ठीक आहे. देन त्यानंतर अगेन जे वरती लिहिलेलं आहे तसंच लिहावं लागेल. नेम मध्ये HTTPD, दुसरं स्टेट मध्ये प्रेझेंट लिहू शकतो, अबसेंट असेल तर काय होईल तुम्ही फाइंड आउट करू नये. अबसेंट जर इथे लिहिलं मी तर काय होईल, लेटेस्ट और प्रेझेंट. ठीक आहे. तर हा सिंपलचा तुमचा टास्क झालेला आहे. आता याला आपण परफॉर्म करू. काय करणार, याला आपण परफॉर्म करणार. सिंपल git add git कमिट करा.
कमिट करतोय आपण yum apt added apt and yum module added. पुश इथे येणार आणि आपण काय करणार, आपल्या रेपॉझिटरीला अपडेट करणार. बघू इकडे झालंय का. पुश डन, पुश कंप्लीट. सो इथे काय करणार आपण आता, इथे काय करणार, काय अनसिबल करणार. अरे तर गिट पुल तर करा आधी, प्लेबुक रन करायच्या आधी. ओरिजिन मेन आता आली ना फाईल, अशी घेऊन जाते का. हा काय, ठीक आहे. नेक्स्ट आता एन्सिबल प्लेबुक, एन्सिबल हायफन प्लेबुक आणि देन इन्स्टॉलेशन वाली फाईल है ना, रन करायला घेतली मी. सुरू पण करतोय तो. दिस प्लेबुक इज फॉर, आता बघा काय दिलेलं आहे मी, इश्यू दिलेला आहे. काय, कोणता इश्यू असेल, रीड करता येत आहे का तुम्हाला ऑनलाईन मध्ये. अनम्यूट करून माझ्याशी बोलत राहा, नाही तर मला कळणार नाही तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. अपूर्वा, निकिता, दीपिका, प्रतीक्षा, वैष्णवी, काय करतो इथपर्यंत समजलंय ना. ओके. सो इन्स्टॉलेशन करून बघायचंय आपल्याला होस्ट मशीनवर. ओके. एन्सिबल सर्व्हर आहे आपला. एन्सिबल सर्व्हर काम कशासाठी काम करतोय, आपल्यासाठी कॉन्फिगरेशन साठी काम करतोय. तो कॉन्फिगरेशन कशाला करेल, तो कॉन्फिगर कशाला करेल, होस्ट मशीनला. तिथे इन्स्टॉल करायचं आहे, काही चेंज करायचं आहे, काही मॉडिफाय करायचं आहे, सगळ्या टर्म्स आपण युजिंग एन्सिबल एक सिंगल सर्व्हर करणार. आता आपण एकच मशीन क्रिएट करून प्रॅक्टिस करतोय, बट तुम्ही 3-4 मशीन, 4 मशीन, 5 मशीन कितीही क्रिएट करा. ठीक आहे. सारख्या असेल, उबंतूच असेल तर तुमचा एक डिफॉल्ट युजर तुम्ही कुठे सेट करणार, हो ansible.cfg फाईल मध्ये. करेक्ट आहे. बट जर तुमच्याकडे मल्टिपल मशीन्स असेल तर, एक सेंटोस, एक उबंतू, एक EC2 इन्स्टन्स असं असेल तर, पण त्याचा युजर तर डिफरंट आहे, त्याचा युजर तर डिफरंट आहे. मग काय करणार, मारतो फेकून येतो रोल्स आणि हे न ते. हा आता आपण काय केलंय, सिंपलचा एक युजर केलेला आहे क्रिएट. युजर डिफॉल्ट युजर उबंतू ठेवलेला आहे. जर रिमोट मशीन्स पूर्ण उबंतूच्या असेल तर ते काम करेल. ठीक आहे. त्यापैकी एक सेंटोस आहे, त्याचा युजर वेगळा असणार. एक EC2 मशीन आहे, त्याचा एक युजर EC2 हायफन युजर असेल. एक आणखी एक डेबियन असेल तर त्याच्या डेबियन युजर असेल. रेड हॅट असेल तर रेड हॅट युजर असेल, EC2 हायफन युजर. इथे मल्टिपल युजर झाले ना वेगवेगळ्या मशीनचे. मग ते सेट कसे करायचे आपण, काय, पण युजर तर आपल्याला द्यावेच लागतील ना. विदाउट युजर तर SSH घेऊ शकणार का, हा नाही. तर विदाउट युजर तो ऍक्सेस घेऊ शकणार नाहीये. तर त्याची इन्फॉर्मेशन कुठे देणार, तर त्याची इन्फॉर्मेशन आपण देणार होस्ट फाईल मध्ये. डिफॉल्ट युजर उबंतू राहू देऊ, काही प्रॉब्लेम नाही. बट आपल्याला काय पाहिजे, IP ऍड्रेस नुसार त्याचा युजर वेगळा पाहिजे मशीन नुसार. ठीक आहे. तर ते कुठे जाणार, /etc/ansible. इथे आपल्याकडे होस्ट फाईल आहे. या होस्ट फाईलला ओपन करा आणि इथे जसं मी हा IP ऍड्रेस दिलाय, याच्यासाठी कोणता युजर आहे आपला, तर इथे आपण युजर्स त्यांचे डिफाईन करून ठेवणार. इथे आपण यांचे युजर डिफाईन करून ठेवणार. रिमोट
अंडरस्कोर युजर इक्वल्स टू काय राहणार उबंतू. दुसरी फाईल असेल इथे दुसरा IP ॲड्रेस असेल 172.31.50.25 असा एक. आणि हा मशीन आहे CentOS वाला, तर इथे रिमोट अंडरस्कोर युजर इक्वल्स टू CentOS साठी CentOS युजर, त्याचा डिफॉल्ट युजर कोण असेल CentOS. तर इथे आपण सेट करून ठेवणार. कळलं का की नाही? कळलं ना? तर रिमोट युजर कसे सेट करायचे ते समजलं. मल्टिपल युजर्स. आता थोडस कन्फ्युजन हे आहे की इथे इक्वल्स टू आहे की कोलन यूज होतात ते तुम्ही बघून घ्या. हा इथे हे जे मी इक्वल्स टू यूज करतोय आता इक्वल्स टू आहे की कोलन आहे तर त्याच्यात थोडंसं माझं कन्फ्युजन आहे. तुम्ही ते चेक करून घ्या. ओके. सो आय डोंट वॉन्ट टू सेव्ह दिस. सिंपल मी N प्रेस केलंय आणि वापस आलोय. ओके. कुठे होतो आपण आता? या एररवर. आपण प्लेबुक रन करतोय. समजलं का तुम्हाला? जर डिफरंट युजर असेल तर काय असणार, डिफरंट मशीन असतील तर काय असणार, समजलं? हा. तर दोन मशीन वेगवेगळ्या क्रिएट करायच्या आणि असा युजर सेट करून ठेवायचा आणि हा जो टास्क आता आपण परफॉर्म करतोय हा टास्क परफॉर्म करून बघायचा. क्लिअर? हा मी सध्या उबंतूवर दाखवते पूर्ण. ठीक आहे. सो CD बॅच अँड देन Ansible. आपण आपल्या लोकेशनला वापस आलोय. आपली कमांड आपण एक्झिक्यूट करतोय Ansible playbook टू इन्स्टॉल आवर Apache 2 in our host machine. Correct? But we are facing this issue. What is this issue? Regarding कशासाठी इश्यू येतोय आदित्य? कसल्या कंडिशन आहे इथे? आधी एरर वाचून तर घे. काय रूट युजर? इथे आपल्याला काय बोलतोय तो एकदा जर तुम्ही याला प्रॉपरली रीड करताय तर तुम्हाला कळेल. आर यू रूट? ओके. नाही आहो आपण रूट थ्रू काम करतोय का आपण? नाही. तर सी हिअर परमिशन डिनाइड, अनेबल टू एक्वायर द DPKG. मला सांगा जर इफ यू आर नॉट अन युजर आर यू एबल टू इन्स्टॉल एनिथिंग इन एनीवेअर? If you are not user, if you are not a root person, then are you allowed to install anything? Who is allowed to install? Root user, right? Is there anything we defined like root permissions or anything? In our file, is there anything we defined like a root परमिशन्स? नो. APT इन्स्टॉल करायसाठी आपल्याला रूट परमिशन लागेल, सुडो परमिशन लागेल. करेक्ट आहे? आणि ते इथे द्यायचं असेल तर यामध्ये आपल्याला एक टर्म आणखी लिहावी लागेल, बिकम. काय द्यावी लागेल? बिकम. तर आता हे तुम्हाला माहिती आहे बिकम मी ग्लोबल लेवलवर सेट करतोय. ट्रू. बिकम काय करणार? बिकम ट्रू. यानी काय होईल? रूट प्रिव्हिलेजेस मिळणार. इट विल ग्रांट अस द रूट परमिशन्स. गॉट इट? समजलं? ओके. सो एक तर तुम्ही इथे ग्लोबल लेवलवर डिसाइड करा किंवा एखाद्या पर्टिक्युलर टास्क मध्ये द्या. कळलं का? मी एका पर्टिक्युलर टास्क मध्ये देतोय म्हणजे तो टास्क परफॉर्म होणार ऍज अ रूट, ऍज अ सुडो युजर. गॉट इट? ठीक आहे. जर मी इथे नाही देतोय आणि इथे देतोय तर येस, एव्हरी टास्क विल परफॉर्म ऍज अ रूट. गॉट इट? ठीक आहे. सो या वी now provided a root permission and then now let's get committed and then
test it again. तर एरर काय समजलं? Okay, so it's taking a little time. Yes, completed, and come here and pull the content from your GitHub. Git pull. We are having our updated file. Now see. Okay, so you can see here one is completed. Install Apache 2 or something not right. तिथे आपण एक काम केलं नाहीये. कोणतं काम नाही केलंय? आता हा जो एरर आहे, हा एरर कशासाठी आहे? हा एरर कशासाठी आहे? सी नॉट फाउंड. पॅकेज मिळालं का त्याला? पॅकेज मिळालं का? पॅकेज मिळालं का त्याला? उबंतू मध्ये अपाचे 2 चा पॅकेज मिळालं का? नाही. मग पॅकेजेस तिथे अवेलेबल नाहीये, तर कसं करणार? सर्वात स्टार्टिंगला उबंतू मध्ये आपण एक कमांड एक्झिक्यूट करतो, माहितीये तुम्हाला? apt-get update. राईट, ती कमांड तिकडे रन केली आहे का आपण? तिथल्या रिपोजिटरीज अपडेट झालेले आहेत का? त्यांना पाथ माहिती आहे का रिपोजिटरीज किंवा अपडेटेड पॅकेजेसचे? नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तो आपल्याला आता एरर देतोय. तर ते पण इथे तुम्ही टास्क परफॉर्म करू शकता. कोणता टास्क परफॉर्म करू शकता? आपण ट्राय करू. ठीक आहे, नाहीतर काय करायचं, त्याचा एक्सेस घ्यायचा आणि एपीटी अपडेट मारून टाकायचं. तर इथे मी एक टास्क परफॉर्म करायची कोशिश करतोय. नेम अपडेट, इथे येणार SHELL शेल, आणि आपल्याला कमांड कोणती द्यायची आहे? शेल मॉड्यूल बघून घेऊ आपण. शेल मॉड्यूल Ansible, not now. अरे ओके, सी शेल दिसतंय? तर शेल मध्ये आपल्याला काय करायचं आहे? आर्ग्युमेंट्स. शेल मध्ये आर्ग्युमेंट्स. दिस वन आर्ग्युमेंट, शेल आर्ग्युमेंट मध्ये कमांड कशी लिहायची आहे? CMD मध्ये. अच्छा, आर्ग्युमेंटच्या जागेवर डायरेक्टली CMD कमांड. आणि कोणती कमांड असेल? apt-get update. ठीक आहे, लेट्स check whether we are able to perform this or not. शेल बरोबर लिहिलं असेल तर होऊन जाईल. SHELL argument name
नेम दिलं आहे, शेल दिलेला आहे, अँड देन त्यानंतर CMD दिलेला आहे. परफेक्ट. सो लेट्स चेक दिस टू. become and shell module added. ओके, सो कंटेंट आलेला आहे. एकदा ते करून घेऊ. Wait, it's taking time. Done. Yes, it's taking time. We didn't get any errors, so it means like it's performing the task. Okay, so it's successfully completed our task of installing Apache 2, but you are seeing here it failed to install HTTPD. बरोबर. आता हा ऑब्वियस आहे. CentOS वाली मशीन आहे का आपली? रेड हॅट मशीन आहे का? नाही. यम इन्स्टॉल करणार का तो? नाही करणार. मशीनच नाही सापडली त्याला, तर तो कसं करणार? APTचं काम सगळे दोन्ही त्यांनी काम केलेलं आहे. बाकी यामध्ये दुसरं इन्स्टॉलेशन केलंय का त्यांनी? नाही. तर सी अपाचे 2 इन्स्टॉलेशन झालेलं आहे. हा एरर ऑब्वियस आहे. हा एरर येणारच, कारण इथे आपल्याकडे HTTP वाली मशीन, आपल्याला यम इन्स्टॉल करायला कुठलीही मशीन अवेलेबल नाहीये, तर हा एरर येणारच. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं? सक्सेसफुल पाहिजे ना आपल्याला. तर अशा कंडिशन मध्ये काय करणार? तर इथे एक टर्म आहे इग्नोर एरर्स. कोणती टर्म आहे? इग्नोर एरर्स. तर मी इथे काय लिहितोय? आता कन्सिडर करा की हा टास्क तुमचा फर्स्ट टास्क आहे आणि हा टास्क तुमचा सेकंड टास्क आहे. तर लेट्स कन्सिडर, मागे पुढे लिहू आपण. त्याला कट करून मी काय करतोय, इथे लिहितोय. हा कट करून टाकू आपण थोडं. ठीक आहे. तर आता सर्वात आधी टास्क कोणता परफॉर्म होईल? सर्वात आधी टास्क कोणता परफॉर्म होईल? APT अपडेट हा तर होईलच. ठीक आहे. त्यानंतर इन्स्टॉल HTTPD. बट हा जर फेल होतोय ना आपला, फेल होतोय. हा जर फेल झाला तर अख्खा प्लेबुक फेल. हा फेल झाला म्हणजे अख्खा प्लेबुक आपला काय होईल? फेल होईल. सेकंड टास्क परफॉर्म होणार नाही. कळलं का? समजलं? कन्सेप्ट समजलाय? जर आपला एखादा टास्क फेल होतोय तर त्याच्या समोरचे टास्क सुद्धा परफॉर्म होणार नाही. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं? हा एवढा इम्पॉर्टंट आहे का आपल्यासाठी? हा HTTP इन्स्टॉलेशन एवढं इम्पॉर्टंट आहे का आता? नाहीये. इफ इन केस इथे एरर येतोय तर हा काय व्हायला पाहिजे? स्किप व्हायला पाहिजे आणि आपला जो समोरचा टास्क आहे हा परफॉर्म व्हायला पाहिजे. कळलं? जर आपण या कंडिशन मध्ये याला एक्झिक्यूट करून बघू तर इथे यूज करावं लागेल, इग्नोर करावं लागेल त्या टास्कला. तर एकदा आपण याला कमिट करून परत त्याला टेस्ट करून घेऊ आणि चेक करू. सो हियर यू कॅन सी वी जस्ट changes the order of our task to test whether it's going to complete the second task, even with an error with the, if we are getting an error with the first task, is it going to complete the second, or it's saying like complete pipeline is failed, plugin playbook. Okay, एक तर कम्प्लीट प्लेबुकला तो फेल कसं करणार आहे, दुसरा टास्क परफॉर्म करतो की नाही करतो ते चेक करतोय आपण विथ प्रूफ. ठीक आहे. नाहीतर सर तुम्ही बोलले होते पण तसं काही झालंच नाही असं म्हणायचं नाही.
आणि तुम्ही परफॉर्म करून बघणार नाही, मला एवढं पण माहिती आहे. सो आय एम गोइंग टू शो यू. पेंडिंग ठेवता तुम्ही, ते प्रॉब्लेम असतं. ओके, cool. So try pull little changes and then again try to execute. बघा आता एरर येईल आणि अख्खी पाईपलाईन फेल होऊन जाईल. पाईपलाईनच वर्ड येते माझं. प्लेबुक फेल झाली आहे बघा. इन्स्टॉलेशन HTTPD पहिला टास्क तरी परफॉर्म केलाय, HTTP इन्स्टॉल केलाय, HTTP मध्ये काय करतोय तो फेल करतोय. त्याच्या समोरचा टास्क परफॉर्म करतोय का? नाही करतोय. पण आता आपल्याला हा टास्क तेवढा इम्पॉर्टंट नाहीये, तर आपण काय करणार, याला इथे लिहिणार इग्नोर एरर्स. जर हा टास्क फेल होतोय तर तेवढं पण आम्हाला काही इम्पॉर्टंट नाहीये. इग्नोर एरर ट्रू. काय करणार? ट्रू. इग्नोर एरर ट्रू ठेवणार. बस एक लाईन ऍड करायची असते. तर हा जो इथे येणारा एरर आहे, हा एरर इग्नोर होऊन जाईल आणि आपला दुसरा टास्क परफॉर्म होऊन जाईल. Ignore error added. Done. So pull one more time. Try. Ignoring. See? इग्नोरिंग आणि दुसरा टास्क त्याने परफॉर्म केला. दुसरा टास्क परफॉर्म केल्यानंतर त्याला दिसतंय की अपाचे 2 मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेला आहे, तर तो ग्रीन दाखवतोय की ऑलरेडी आहे म्हणून. ठीक आहे. आता हे अपडेट वाली कमांड एक्झिक्यूट होणार. कमांड आहे ना, तर कमांड तर रेग्युलर अपडेट एक्झिक्यूट होणारच. तर याचा कलर तुम्हाला चेंज दिसतोय. गॉट इट. तर काय शिकलात तुम्ही आज? काय शिकलात? तुम्ही शिकलात की मॉड्यूल्स अपाचे इन्स्टॉलेशन वाले कसे यूज करायचे. हां, मल्टिपल तुमच्याकडे जर मशीन होस्ट मशीन्स असतील, एक CentOS आणि एक उबंतू, तर तुम्ही परफॉर्म कसं करणार? CentOS मशीनचा युजर कसा डिफाईन करणार? करेक्ट आहे. हां, तर इथे कुणाला काय इश्यू? रूट लेवल परमिशन कशी द्यायची? शेल कमांड कसा पास करायचा? ही कमांड पण कुठे एक्झिक्यूट होतीये? रिमोट मशीनवर. आपण कुठेही त्या मशीनचा एक्सेस घेतलाय का? सगळं कशाने करतोय? Ansible. सो दिस इज द पॉवर ऑफ युअर Ansible टूल. कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल. यू कॅन कॉन्फिगर युअर होस्ट मशीन विदाउट accessing it manually. Simple, as we now installed Apache 2. So check accessing it, public IP, enter, you will see the Apache 2 homepage. Apache 2 आता जर इथे एक्सेस होते नाही होत आहे ते बघून घेऊ. होतोय का? काही इश्यू असू शकतात. इन्स्टॉलेशन तर झालेलं आहे, त्यात काही वाद नाहीये, बट इथे आणखी काय इश्यू असू शकतात. सर्वात आधी आपल्याला काय बघावं लागेल? पोर्ट नंबर बघावं लागेल. सिक्युरिटी ग्रुप मध्ये 22 पोर्ट नंबर आहे की नाही असणार, कारण SSH घेतोय. 80 पोर्ट नंबर बघावं लागेल. सिक्युरिटी 80 पोर्ट नंबर नाही आहे. दिसतोय का? 80 पोर्ट नंबर नाही आहे, तर तो मेन रिझन असेल. तर ट्रबल शूट कसं करायचं? डायरेक्ट सिक्युरिटी ग्रुप वर बघायचं फर्स्ट टाइम, देन सेकंड टाइम URL. तर असे ट्रबल शूट करत जायचं एक स्टेप. सो एडिट इनबाउंड, ऍड रूल, HTTP, anywhere, save.
जसं सेव्ह केलंय पण तसं इकडे कॉन्फिगर रिफ्रेश करायचं आणि सी यू आर एबल टू ऍक्सेस युअर अपाचे 2 installed and configured by your Ansible configuration management tool in your host machine. We successfully installed Apache 2. ठीक आहे. सो आता इथेच थांबायचं आहे आपल्याला, बाकी उद्याला बघू.